नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नादभरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की GMC सांगली व मिरज पदभरती 2025 साठी मराठी व्याकरण व सामान्य विज्ञानचे मित्रांनो 50 प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या ठिकाणी या आपल्या आजच्या जे की व्हिडिओच्या माध्यमातून बघा जवळपास तुमचे मराठी व्याकरणचे 50 गुण प्लस सामान्य विज्ञानाचे 50 गुण प्लस बघा मित्रांनो असे टोटल 100 गुणाचे मित्रांनो बघा हमखास तयारी मित्रांनो तुमची फक्त आणि फक्त या आपल्या आजच्या व्हिडिओच्या मार्फत होणार आहे. म्हणून मित्रांनो बघा, आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे मित्रांनो 50 प्रश्नाचा, एकही प्रश्न आहे मित्रांनो बघा मिस न करता संपूर्ण 50 पैकी 50 प्रश्न शेवटपर्यंत पाहून घ्या. म्हणजे मित्रांनो बघा या 50 प्रश्नाचा जे की मित्रांनो फायदा तुम्हाला होऊन जाईल. ओके, यासोबत नवीन असाल तर पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र तुम्ही आताच करून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला काय आहे. नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचविण्याचा धर्म आहे बघा त्याला काय म्हणतात. तर मित्रांनो बघा, नामाच्या ठिकाणी जो काही संख्या सुचवण्याचा धर्म आहे मित्रांनो त्याला काय म्हणतात. तर बघा जी की क्रमांक वचन मित्रांनो बघा त्याला असे म्हणतात. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा, तर दुसरा प्रश्न काय म्हणतो, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता. तर मित्रांनो सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता. तर बघा जी की क्रमांक ब मित्रांनो लॉर्ड विल्यम बेंटिंग मित्रांनो हा होता. ओके, पेंटिंग बघा मित्रांनो या ठिकाणी जे की चुकीनं टायपिंग मिस्टेकनं पडलेलं आहे, परंतु लॉर्ड विल्यम बेंटिंग मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नात जे की राईट आन्सर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे बघा, लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला. तर मित्रांनो बघा, लीळा चरित्र हा जो काही मित्रांनो बघा आपल्या मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ आहे मित्रांनो हा कोणी लिहिला होता. तर बघा जे की क्रमांक माहिमभट मित्रांनो यांनी हा जे की मित्रांनो ग्रंथ बघा लिहिलेला होता. ओके, पुढे बघा आता, आणि आहा या वर्णाचा प्रकार कोणता आहे. तर बघा मित्रांनो आणि आहा या वर्णाचा प्रकार बघा जी की क्रमांक मित्रांनो जी की स्वरादी हा आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे, आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात. मित्रांनो बघा या प्रश्नाचं आन्सर जवळपास 99% जणांना येणार नसेल, कारण मित्रांनो हा एकदम सोपा प्रश्न आहे, परंतु मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी आतापर्यंत कोणी पाहिलाच नसेल. ओके, तर बघा आपल्या स्वाभाविक मित्रांनो बोलण्याला काय म्हणतात. तर बघा जी की क्रमांक गद्य असे म्हणतात. ओके, पुढे बघा, लंका प्लस ईश्वर बरोबर प्रश्नचिन्ह. तर लंका प्लस ईश्वर बरोबर प्रश्नचिन्ह. तर मित्रांनो बघा याचा संधी विग्रह कसा होतो. तर बघा जी क्रमांक ब लंकेश्वर या प्रकारात होतो. ओके, पुढे बघा, विद्यार्थी बघा मित्रांनो गुरुजी विद्यार्थ्यांना बघा जे की व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर क्रियापद प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा या ठिकाणी, तर बघा गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील मित्रांनो बघा क्रियापदाचा प्रकार बघा जे की क्रमांक जे की द्विकर्मक मित्रांनो हा असणार आहे. कारण मित्रांनो बघा या ठिकाणी जे की गुरुजी मित्रांनो बघा विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील बघा मित्रांनो क्रियापदाचा जे की प्रकार द्विकर्मक का आहे. तर मित्रांनो बघा या वाक्यामध्ये जे की दोन मित्रांनो करता आहेत. कारण मित्रांनो ते करता कसे आहेत तर सांगतो. मित्रांनो बघा, एकतर विद्यार्थ्यांना शिकवणारे कोण, गुरुजी हा एक करता आहे, आणि मित्रांनो बघा विद्यार्थ्याकडून जे व्याकरण मित्रांनो बघा शिकवलं जात आहे मित्रांनो ते म्हणजे विद्यार्थी बघा जे की मित्रांनो असे दोन मित्रांनो बघा या वाक्यामध्ये बघा जे की करता आहेत. म्हणून हा जो काय मित्रांनो बघा क्रियापदाचा प्रकार असेल तो बघा जी की क्रमांक द्विकर्मक हा असणार आहे. ओके, पुढे बघा, खालीलपैकी कोणता बघा जे की शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे. तर बघा मित्रांनो या चारपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी दोन्ही आहे. तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड इंजिनियर हा जो काय मित्रांनो बघा शब्द आहे हा पुल्लिंगी व स्त्रीलिंगी दोन्ही मित्रांनो लिंगामध्ये येणारा शब्द आहे. कारण मित्रांनो बघा इंजिनियर हा शब्द आपण उद्भवताना तो इंजिनियर आणि ती इंजिनियर बघा मित्रांनो या दोन्ही प्रकारे बघा जी का आपण उद्भवतो. म्हणून बघा मित्रांनो हा जो काही बघा शब्द आहे हा दोन्ही लिंगामध्ये मित्रांनो येणारा शब्द आहे. ओके, जे की बघा क्रमांक ड इंजिनियर लक्षात असू द्या. पेन या इंग्रजीतून मराठीत रूढ झालेला शब्दाचे लिंग कोणते. तर बघा मित्रांनो पेन या इंग्रजीतून मराठीत रूढ झालेला बघा जी की शब्दाचं लिंग म्हणजे बघा जी मित्रांनो क्रमांक पुल्लिंग व नपुंसकलिंग मित्रांनो असणार आहे. ओके, पुढे बघा, पुढील शब्दाचा अनेकवचन रूप ओळखून पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा मित्रांनो वृक्ष या शब्दाचं जे की अनेकवचन कोणतं आहे. तर बघा जी की मित्रांनो क्रमांक ब वृक्ष याच प्रकारात मित्रांनो असणार आहे. कारण मित्रांनो बघा
आपल्या मित्रांनो बघा मराठीमध्ये असे काही शब्द आहेत की मित्रांनो ज्या शब्दांचं मित्रांनो एक वचनातून मित्रांनो अनेक वचनामध्ये जाताना त्यामध्ये कोणताही मित्रांनो फरक होत नाही, बघा जी की बदल होत नाही. ते शब्द मित्रांनो सेम टू सेम, ॲज टू ॲज असतात. म्हणजे बघा मित्रांनो याच प्रकारचे ते शब्द आहेत. ओके, जसं की वृक्ष आहे, उंदीर आहे, शिक्षक आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे मराठीत ज्या प्रकारे मित्रांनो बघा मराठीत ज्या प्रकारे वचनाचे 2 प्रकार पडतात त्या प्रकारे संस्कृतमध्ये किती प्रकार पडतात? बघा मित्रांनो अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर मित्रांनो बघा आपल्या मराठीमध्ये ज्या प्रकारे बघा वचनाचे एकवचन आणि अनेक वचन असे 2 प्रकार पडतात त्या प्रकारे संस्कृतमध्ये किती प्रकार पडतात? तर बघा जी की क्रमांक 3 प्रकार पडतात. लक्षात असू द्या. पुढे पुढील 4 वाक्यांपैकी रीती वर्तमान काळाचे वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो बघा या 4 वाक्यांपैकी कोणतं रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे? तर मी प्रयोग करतो. हे बघा जे की मित्रांनो रीती आपलं वर्तमान काळातलं मित्रांनो साध्या वर्तमान काळातलं हा वाक्य आहे. ओके, जे की मी प्रयोग करतो. तर मी प्रयोग करीत असतो हे जे काही मित्रांनो बघा वाक्य आहे हे आहे रीती वर्तमान काळातलं वाक्य. आणि मी प्रयोग करीन हे बघा जे की मित्रांनो भविष्य काळातलं वाक्य आहे. आणि मी प्रयोग केला आहे हे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे. ओके, जे की बघा हे सर्व काही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब मी प्रयोग करीत असतो हे मित्रांनो बघा जे काही वाक्य आहे मित्रांनो हे रीती वर्तमान मित्रांनो बघा जे काळातलं वाक्य आहे. ओके, पुढे बघा आई चाकूने भाजी चिरते. तर बघा मित्रांनो आई चाकूने भाजी चिरते. बघा जी की मित्रांनो या अधोरेखित शब्दाची बघा जी की विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर बघा मित्रांनो अधोरेखित शब्द कोणता आहे? तर चाकूने. तर चाकूने मित्रांनो बघा या शब्दाची बघा जी की आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर ही विभक्ती आहे मित्रांनो बघा जी की क्रमांक तृतीय. मित्रांनो बघा ही विभक्ती तृतीय का आहे? कारण मित्रांनो बघा चाकू चाकू मित्रांनो बघा या शब्दाला बघा जी की ने हे प्रत्यय मित्रांनो बघा जी की बघा हे विभक्ती प्रत्यय मित्रांनो ने हे विभक्ती प्रत्यय लागल्यामुळे मित्रांनो बघा जी की या शब्दाची विभक्ती मित्रांनो बघा जी की तृतीय विभक्ती असणार आहे. ओके, पुढे बघा मी चहा घेतला. तर मित्रांनो बघा मी चहा घेतला या वाक्याच्या कर्मणी प्रयोगात रूपांतर जे की आपल्याला करायचं आहे. तर मी चहा घेतला या वाक्याचे मित्रांनो बघा जी की कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर कशा प्रकारे होईल? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ड माझ्याकडून चहा घेतला गेला मित्रांनो या प्रकारामध्ये होईल. ओके, जे की बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढे शुद्ध शब्द बघा या ठिकाणी आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. नियुक्त, नियुक्त, नियुक्त की नियुक्त. बघा मित्रांनो यापैकी बघा शुद्ध शब्द कोणता असेल? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक न ला पहिली विलांटी आणि य ला पहिला उकार मित्रांनो ही बघा जे की नियुक्त. हा बघा मित्रांनो शब्द जो काय आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो बघा जे क्रमांक असणार आहे. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो. बघा शुद्ध शब्द तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तेव्हाच ओळखता येईल जेव्हा मित्रांनो बघा तुमचं वाचन आणि लेखन मित्रांनो बघा चांगल्या स्वरूपाचं मित्रांनो असेल. ओके, बघा मित्रांनो पुढे बघा आता पुढचा प्रश्न काय म्हणतो? नवोढा मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. तर नवोढा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो बघा नवोढा या शब्दाचा बघा जी की समानार्थी शब्द म्हणजे बघा जी क्रमांक मित्रांनो ब लेकूरवाळी मित्रांनो बघा असा जी की मित्रांनो या शब्दाचा समानार्थी शब्द होतो. ओके, पुढे बघा जल या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या चारपैकी मित्रांनो जल या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर आता बघा उदक, नीर, पाणी, सलील. तर बघा मित्रांनो आता बघा या ठिकाणी 100% मित्रांनो बघा 99% जे मित्रांनो बघा विद्यार्थी चुकतात. कारण मित्रांनो बघा आता मित्रांनो या ठिकाणी बघा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो पाणी हा आहे. कारण सलील, नीर आणि उदक हे तीनही शब्द मित्रांनो जल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. परंतु पाणी का नाही? तर पाण्याला मित्रांनो बघा या ठिकाणी जे की पहिली विलांटी आलेली आहे म्हणून मित्रांनो बघा जी की पाणी हा शब्द जल या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. तर पाणी हा शब्द बघा जी की मित्रांनो हात, हात, कर, बाहू मित्रांनो बघा इत्यादी शब्दाचा समानार्थी शब्द आहे. तर मित्रांनो बघा 2 नंबरचं जे काही मित्रांनो बघा दुसऱ्या विलांटीचं पाणी आहे मित्रांनो हे बघा जे की जल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. ओके, तर बघा जे की मित्रांनो जल या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता असेल? तर बघा जे की क्रमांक पाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे राक्षसमुखी म्हणजे काय? तर बघा मित्रांनो जी की राक्षसमुखी म्हणजे बघा जी की क्रमांक ड दक्षिणेकडील विभाग मित्रांनो बघा जी की असा त्याचा अर्थ होतो. दक्षिणेकडील विभाग किंवा भाग असा बघा मित्रांनो त्याचा या ठिकाणी अर्थ होतो. पुढे तर हा बघा या ठिकाणी
बे हा उपसर्ग जोडून कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही? तर मित्रांनो बघा, बे हा जो काय मित्रांनो बघा उपसर्ग आहे, हा उपसर्ग जोडल्यावर कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक अ, बेदम लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. बेहिशेबीचं हिशेबी होते, बेपर्वाचं परवा होते, बेफिकीरचं फिकीर होतं. ओके, जे की मित्रांनो विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही म्हणलाय ना, म्हणून बघा जे की क्रमांक बेदम बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे चुकीची जोडी आपल्याला कोणती आहे ती ओळखायची आहे. 100 वर्ष शतक महोत्सव बरोबर आहे, परंतु 50 वर्ष हिरक महोत्सव ही मित्रांनो बघा जी की चुकीची आहे. कारण मित्रांनो बघा 50 वर्षानंतर जे की मित्रांनो एकतर सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो किंवा हिरक महोत्सव हा बघा मित्रांनो 60 वर्षानंतर साजरा केला जातो. ओके, लक्षात तुम्हा सर्वांना जे की ठेवायचं. ओके, यासोबत 75 वर्ष अमृत महोत्सव आणि 25 वर्ष रौप्य महोत्सव बघा हे सर्व काही बरोबर आहे. तर चुकीची जोडी बघा जी की क्रमांक 50 वर्ष हिरक महोत्सव लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा आता हरिणासारखे डोळे असणारी. तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे की हरिणासारखे डोळे असणारी या शब्दसमूहासाठी बघा एक शब्दसमूह आपल्याला निवडायचा आहे. तर या शब्दसमूहासाठी एक शब्दसमूह म्हणजे बघा जी क्रमांक मित्रांनो मृगाक्षी मित्रांनो हा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचा मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. बघा जे की मित्रांनो मृगाक्षी या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढे चंदुलाल या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य आपल्याला जे की मित्रांनो पर्याय बघा निवडायचा आहे. तर चंदुलाल या शब्दाचा योग्य अर्थ सांगणारा बघा पर्याय जर कोणता असेल तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ब चैनी माणूस बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ बघा जी की आपल्याला सांगायचा आहे. तर मित्रांनो बघा हातातोंडाशी गाठ पडणे. तर मित्रांनो हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ बघा जी की क्रमांक जेमतेम खाण्यास मिळणे बघा जी की मित्रांनो असा त्याचा अर्थ होतो. पुढे ताज्या घोड्या बघा मित्रांनो ताज्या घोड्यावरच्या गोमाशा या म्हणीचा अर्थ कोणता आहे? तर ताज्या घोड्यावरच्या गोमाशा या म्हणीचा बघा जी की अर्थ बघा क्रमांक ड भरभराटीच्या काळात स्तुती करणारे जास्त असतात मित्रांनो बघा जी की असा याचा अर्थ होतो. जे की बघा क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा बघा मित्रांनो सिद्ध शब्दांचे किती प्रकार पडतात? तर मित्रांनो बघा जे की सिद्ध शब्दाचं प्रकार मित्रांनो किती पडतात? तर बघा जे की क्रमांक 3 मित्रांनो बघा जे की सिद्ध शब्दाचे प्रकार पडतात बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके मित्रांनो बघा यासारखे एकदम साधे जे की मित्रांनो प्रश्न संच आहेत मित्रांनो बऱ्याच जणांना माहीत नसतात, परंतु मित्रांनो बघा असे लहान लहान आणि बारकेसारखे प्रश्न करणे देखील मित्रांनो एक महत्त्वाची बाब आहे. कारण मित्रांनो बघा परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळू शकतो. म्हणून मित्रांनो कोणताही प्रश्न तुम्ही बघा परीक्षेला जाण्या अगोदर टाळू नका, टाळाटाळ करू नका. प्रत्येक प्रश्न तुम्ही परीक्षेला जाण्या अगोदर मित्रांनो वाचवूनच जा. ओके, तर बघा सिद्ध शब्दाचे एकूण किती प्रकार पडतात बघा जे क्रमांक 3 लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे 26वा प्रश्न अधि बघा मित्रांनो अधिस्नातक बघा मित्रांनो अधिस्नातक लक्षात ठेवा अधिस्थानक नाही तर अधिस्नातक या शब्दास पर्यायी इंग्रजी शब्द कोणता आहे? तर अधिस्नातक या शब्दास पर्यायी बघा जी की इंग्रजी शब्द कोणता असेल तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ब पोस्ट ग्रॅज्युएट हा आहे. जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुर्सूत्रीचे धडाधडीचे बघा मित्रांनो धडाडीचे पुरस्कर्ते कोण होते? तर मित्रांनो स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व चतुर्सूत्रीचे धडाडीचे पुरस्कर्ते जर कोण होते तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक क मित्रांनो लोकमान्य टिळक जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे बघा गेट वे ऑफ इंडियाची बघा जी की उभारणी मित्रांनो बघा इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त बघा करण्यात आली? तर गेट वे ऑफ इंडियाची उभारणी बघा इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ड जे की जॉर्ज 5वा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. आणि मित्रांनो बघा गेट वे ऑफ इंडिया बघा मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे हा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा तुम्हाला सर्वांना जे की कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. ओके, पुढे बघा भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क म्हणून ओळखला जात नाही? तर भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणता हक्क हा मूलभूत हक्क नाही तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा जी की मालमत्तेचा हक्क लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. बघा जी की क्रमांक
मालमत्तेचा हक्क बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई घेण्यासाठी भारताने डॅश डॅशमध्ये हरित न्यायालय सुरू केले. तर मित्रांनो बघा प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई घेण्यासाठी भारताने डॅशमध्ये हरित न्यायालय सुरू केले. तर कधी केलं होतं? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा जी की 2010 जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर बघा जी की मित्रांनो असणार आहे. ओके, पुढे बघा. हां, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही? तर बघा मित्रांनो या चारपैकी राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण मतदान करू शकत नाही? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक विधान परिषदेमधील जे की निर्वाचित मित्रांनो सदस्य बघा जी की मित्रांनो राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करू शकत नाहीत. तर बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा विधान परिषद निर्वाचित सदस्य बघा आपल्या प्रश्नाचं जे की राईट मित्रांनो आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? गोदावरी नदीचे खोरे क्षेत्रफळानुसार राज्यात प्रथम क्रमांकाचे खोरे आहे. कोकणाच्या दक्षिण भागात अति पावसामुळे बेसाल्ट हा खडक आढळतो. बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे की सातपुडा डोंगरास नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ पठार म्हणून ओळखतात. तर मित्रांनो बघा या चारपैकी कोणतं विधान जे की चुकीचं आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब कोकणच्या दक्षिण भागात अति पावसामुळे बेसाल्ट हा खडक आढळतो. मित्रांनो हे बघा जे काही विधान आहे मित्रांनो हे चुकीचं विधान आहे. म्हणजे बघा जे क्रमांक ब आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांची सरहद कोणत्या बघा जी की राज्याला भिडलेली आहे? तर गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांची चारही जिल्ह्याची बघा जी की सीमा कोणत्या मित्रांनो राज्याला लागलेली आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक तेलंगणा मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा महाराष्ट्रातील सर्वात उंच जे की शिखर बघा कळसुबाई हे शिखर कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे जे काही मित्रांनो शिखर आहे बघा हे कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार आहे? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ड अहमदनगर व नाशिक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो करेक्ट आन्सर बघा असणार आहे. जे की लक्षात सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वारा कोठे आहे? तर बघा मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध जे की शीख हा गुरुद्वारा कोठे आहे? तर बघा जी क्रमांक बघा नांदेड या ठिकाणी आहे. पुढे सुंबरान हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे? तर बघा सुंबरान हा जो काही मित्रांनो शब्द आहे बघा हा कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक बघा ब जी की धनगर नृत्य आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती आहे? तर बघा मित्रांनो जी की आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत ही बघा जी की मित्रांनो बुटीबोरी नागपूर ही या ठिकाणी आहे. आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर असणार आहे. जे की बघा क्रमांक क. ओके, पुढे भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखला जाणारा गाव कोणता आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक ड भिलार सातारा बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढे तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते? तर तारपा हे जे काही मित्रांनो बघा वाद्य आहे हे कशापासून बनविलं जातं? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो वाळलेल्या भाज्या वाळलेला भोपळा बघा जी की मित्रांनो बघा क्रमांक या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा रामायणातील प्रसिद्ध पंचवटी कोणत्या शहरात स्थित आहे? तर बघा मित्रांनो जे की रामायणातील प्रसिद्ध पंचवटी ही बघा जी की मित्रांनो क्रमांक ब नाशिक या शहरामध्ये स्थित आहे. तमिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे? तर चेन्नई ही आहे बघा लक्षात ठेवून घ्या. नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातील कोणत्या बघा जी की राज्यात विशेष लोकप्रिय आहे? तर नौका स्पर्धा हा बघा जी क्रीडा प्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो बघ जे की केरळ बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. केरळ लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. भारतामधील सर्वात मोठा दिवस कोणता? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो 21 जून बघा या ठिकाणी बघा जी की आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे भारतातील कोणती नदी कर्कवृत्तास 2 वेळा बघा जी की मित्रांनो शिकून जाते नाही तर छेदून जाते? तर बघा मित्रांनो जे की भारतातील कोणती नदी
कर्कवृत्तास 2 वेळा बघा जी की छेदून जाते, तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो ड, जी की मही ही नदी लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे भारतामधील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी महिला कोण होती? तर मित्रांनो बघा जे की भारतामधील पहिल्यांदाच केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी महिला कोण होती? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक राजकुमारी अमृत कौर. बघा या ठिकाणी जी की आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आला? तर बघा मित्रांनो जे की पर्यावरण संरक्षण हा जो काय मित्रांनो बघा अधिनियम आहे हा कधी अस्तित्वामध्ये बघा जे की मित्रांनो आलेला आहे, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो जे की 1986 बघा जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे बघा आता हां. तर जे की बघा 47वा प्रश्न, सर्वात जास्त तापमान बघा जे की असणारा कोणता ग्रह आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मर्क्युरी हा आहे. लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर बसले आहे? तर बघा जी की क्रमांक ड, टेम्स या नदीच्या काठावर वसलेलं आहे. हबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे? तर बघा मित्रांनो जे की हबनटोटा हे जे काही बंदर आहे बघा कोणत्या देशामध्ये आहे? तर बघा जी की क्रमांक श्रीलंका या देशात आहे. आणि आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहेत किंवा आहे? तर बघा जी की मित्रांनो आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहे? तर बघा जी की क्रमांक ब, युरोप खंड बघा जी की आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, यासोबत 51वा प्रश्न बघा 51वा, तर जुलू जमात कोठे आढळते? तर बघा मित्रांनो जे की 91, तर जुलू जमात कोठे आढळते? तर मित्रांनो बघा हा जो काही शेवटचा 51वा प्रश्न आहे मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हा सर्वांना बघा जे की कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त भरभरून लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील आपला जो आजचा जो काही संपूर्ण भाग आहे तुम्ही शेअर करा अवश्य. अद्याप सबस्क्राईब केलं नसेल आपल्याला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.